आज रविकांत तुपकर यांचा मोर्चा अधिवेशनात धडकणार। तुपकरांचे हजारो शेतकऱ्यांसह विधान भवनावरती हल्लाबोल आंदोलन। सोयाबीन कापूस प्रश्नावरती शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक। जळगावात प्रकाश आंबेडकरांच्या सत्ता संपादन भव्य सभेला नागरिकांची मोठी गर्दी। शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश। जळगावात लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलाच्या कोनशिलेची तोडफोड। कोनशिलेवरती गिरीश महाजनांचं नाव नसल्यानं तोडफोड केल्याची चर्चा। पोलिसांकडून चौकशी सुरू। तुळजाभवानी मातेचे दागिने गहाळ प्रकरणी विधान परिषदेत चर्चा। महादेव जानकरांकडून विधान परिषदेत मुद्दा उपस्थित। अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे गोऱ्हे यांचे शासनाला निर्देश। हलबा समाजाचा हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनावरती मोर्चा। हलबा समाजाचं आरक्षण आणि समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम पासून टेकडी पॉइंट पर्यंत मोर्चा। विदर्भ विकलांग समितीचं विधान भवनाबाहेर आंदोलन। 13 डिसेंबरला विकलांग आयुक्तांनी दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं आंदोलनकर्त्यांची विधान भवनावरती धडक। सातारामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा मोर्चा। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी। धाराशिवच्या जळकोटमध्ये गोर सेनेचा रास्ता रोको। विमुक्त जाती प्रवर्गात अवैध मार्गाने खोटं जात प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती अंगणवाडी सेविकांचा मोर्चा। वेतनवाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी सेविकांचं आंदोलन। सरकारनं लवकरात लवकर मागण्या मान्य करण्याची ही मागणी। मागणी केलेले ग्रेड पे मंजूर झाले नसल्यानं सांगलीमध्ये तहसीलदारांचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं तर मागण्या मान्य न झाल्यास 28 डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा। गोंदिया जिल्ह्यातल्या 35 नायब तहसीलदार आणि इतर तहसीलदारांचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयात 2 तास काम बंद करत धरणं आंदोलन। अहमदनगरच्या कर्जतमध्ये तहसील कार्यालयाबाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। आक्रमक शेतकऱ्यांची दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर भाव देण्याची मागणी। अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं पेरू वाटप अनोखं आंदोलन। जिल्ह्यातील सर्वच शेतरस्ते पानंद हे रस्ते तातडीनं खुले करण्याची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 25 ते 31 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश। या काळात मोर्चा मिरवणुका सभांसाठी परवानगी आवश्यक। नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश। राज्यातल्या जवळपास 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा बेमुदत संपात सहभाग। संपामुळे 60 लाख बालक पोषण आहारापासून वंचित। कुपोषणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता। राज्यात कुपोषणामुळे बालमृत्यूचं प्रमाण वाढलं। 7 महिन्यांमध्ये राज्यात 6215 बालमृत्यूची नोंद। नंदुरबारमध्ये 21 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चेतक फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात। चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांच्या स्पर्धांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। पुण्याच्या भोरमध्ये आमदार संग्राम थोपटे यांच्यातर्फे कृषी प्रदर्शनाचं आयोजन। जगातल्या सगळ्यात बुटकी पुंगनूर जातीची गाय ठरते कृषी प्रदर्शनाचं आकर्षण। परभणीच्या पाथरीमध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी अन्न त्याग आंदोलन। आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा आंदोलनाला पाठिंबा। पुण्याच्या भोरमध्ये अयोध्येतनं आणलेल्या श्रीराम अक्षता मंगल कलशाची मोठ्या उत्साहात मिरवणूक। कलशाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी। मीरा भाईंदर शहराच्या विकास आराखडा संदर्भात आमदार प्रताप सरनाईक आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक। पालिका सुचवेल ती आरक्षणात समाविष्ट करून विकास आराखडा अंतिम होणार। मंत्री उदय सामंतांची माहिती। नांदेडमध्ये विश्रामगृहात आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाची बैठक। नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या बैठकीचं आयोजन। जळगावमध्ये अल्पसंख्याक दिनानिमित्त मुस्लिम बांधवांचं धरणं आंदोलन। उर्दू घरांचे त्वरित बांधकाम करून देण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामसेवकांचं विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन। 3 दिवसीय कामबंद आंदोलनामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये काँग्रेसच्या झोपडपट्टी पुनर्वसन सेलच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। बेघर नागरिकांच्या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आक्रमक। कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये कोळसा कारखान्याची वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी। ग्रामपंचायत प्रशासनाकडून महावितरणला निवेदन। ग्रामस्थांच्या मागणीनंतर शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानकडून जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू।
त्रिसदस्यीय समिती बरखास्त करून लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमण्याचीही राज्य सरकारकडे मागणी। परभणीच्या गंगाखेडमध्ये 22 डिसेंबरला होणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी मुस्लिम बांधवांची तयारी। सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था मुस्लिम बांधव पाहणार। पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पाबे ते पुणे मार्गावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसे आक्रमक। बांधकाम विभागानं रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस तर शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। ऋषिकेश बेद्रेला अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणात जामीन मंजूर। अंबड अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडून बेद्रेला जामीन। 25,000च्या जात मुसलक्यावरती जामीन मंजूर। ऋषिकेश बेद्रेला बीड आणि जालना जिल्ह्यात जाण्यास मज्जाव। सांगलीमध्ये अवकाळीचा फटका बसलेल्या द्राक्ष बागांवरती शेतकऱ्यांकडून चालवली जातीये कुऱ्हाड। तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी येथे सामूहिकपणे द्राक्ष बागांवरती कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय। सिंधुदुर्गमध्ये ऊस तोडणीच्या हंगामाला सुरुवात। यंदा 60,000 मेट्रिक टन ऊस उत्पादन अपेक्षित। मात्र वैभववाडीच्या करुळ घाटातील खराब रस्त्याचा ऊस वाहतुकीला फटका बसणार। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातल्या बावनबीर इथल्या शेतकऱ्यांना हरभरा पिकावरती ट्रॅक्टर फिरवला। अवकाळीसह वातावरण बदलामुळे हरभरा पिकांचं मोठं नुकसान। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक। 3,000 ते 4,000 पर्यंत मिरचीचा भाव। परभणीच्या जिंतूरमध्ये हरभरा पिकांवरती मर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांनी उभ्या पिकात सोडल्या शेळ्या। नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामात ऊसाच्या लागवडीला सुरुवात। खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाची आता शेतकऱ्यांना अपेक्षा। धुळे जिल्ह्यामध्ये थंडीचा पारा 10 अंशांवर। ढगाळ वातावरणामुळे गहू हरभऱ्यावरती रोग पडण्याची भीती। पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी। कल्याण डोंबिवलीमध्ये आज पाणी पुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। खासदार सुप्रिया सुळेंची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट तर वाघ आणि वाघिणीच्या बछड्यांसोबत खेळतानाचा व्हिडिओ त्यांनी केला शेअर। नाशिकच्या ओझरला चंपाषष्ठीला घुमला येळकोटचा गजर। खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात। मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या सावनगावमध्ये चंपाषष्ठी निमित्त खंडेराव मंदिरामध्ये यात्रोत्सव। दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी। आदिवासी शेतकरी बांधवांचा बिऱ्हाड मोर्चा नाशिकमध्येच स्थगित। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर बिऱ्हाड मोर्चा स्थगित। बैठकीत मागण्यांचं समाधान झाल्याचं आंदोलकांचं स्पष्टीकरण। नंदुरबार जिल्ह्यातल्या धवलपाडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना विषबाधा। चंद्रज्योत वनस्पतीच्या बिया खाल्ल्यानं 13 विद्यार्थ्यांची प्रकृती खराब। नंदुरबारमध्ये ठाकरे गटाचा 8 दिवसांपासून साखळी उपोषण। तूर वाद्य वाजवत सरकारचा निषेध। धनगर समाजाला आदिवासीमधनं आरक्षण न देण्याची मागणी। धुळे महानगरपालिकेकडनं 51 संस्थांना महापालिकेचे भूखंड परत करण्याची नोटीस। करार संपलेल्या 51 जागांना पालिकेकडनं नोटीस बजावण्यात आली। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातल्या ग्राम सुपलीपार इथे धानाच्या गंजीला अज्ञाताकडनं आग। शेतकऱ्यांचं 70,000चं नुकसान। साताऱ्याच्या कराड शहरामध्ये 2 तरुणांकडनं बेकायदेशीर पिस्तूल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। कल्याणपुरेमधल्या नवी गोविंदवाडी परिसरात केबल वायफायच्या राउटरचा स्फोट। तिघांची प्रकृती गंभीर। खासगी रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकमध्ये 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। यात पनीर आणि मिक्स मिल्कचा साठाही केला नष्ट।